साराभाई वर्सेस साराभाई मधील रोशेश म्हणून घराघरात पोहोचलेला अभिनेता राजेश कुमार सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे। अभिनय सोडून तो शेतीकडे वळला। हा कलाकार एकाकाळी तब्बल 2 कोटींच्या कर्जात बुडाला होता। मात्र जिद्दीच्या जोरावर कुटुंबाच्या आणि शेतीच्या साथीने त्याने या संकटावर मात केली। त्याचीच ही कहाणी। कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहतील अशा काही मालिका आहेत। त्यापैकी एक आहे साराभाई वर्सेस साराभाई। या मालिकेतली सगळीच पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत। यापैकी एक म्हणजे रोशेश अर्थात राजेश कुमार। अभिनेता राजेश कुमार आता अभिनयामुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत असतो। काही वर्षांपूर्वी त्यानं एक मोठा निर्णय घेतला। त्यानं अभिनय क्षेत्राला टाटा बाय बाय करत पूर्ण वेळ शेती करायचं ठरवलं। मात्र निसर्गाची अवकृपा, पूर आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं। त्यांच्या शेतीतील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि तब्बल 15,000 रोपे नष्ट झाली। या सगळ्या परिस्थितीमुळे राजेश कुमार यांच्यावर जवळपास 2 कोटी रुपयांचं कर्ज झालं। एक वेळ अशीही आली की मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी त्यांना शाळेबाहेर भाजीपाला विकण्याची वेळ आली। त्यांच्या बँक खात्यात केवळ 2,500 रुपये उरले होते। या कठीण काळात त्यांच्या कुटुंबानं त्यांना मोठा आधार दिला। परदेशात उच्च पदावर कार्यरत असलेल्या त्यांच्या दोन्ही बहिणींनी आपल्या नोकऱ्या सोडून थेट गावी परतण्याचा निर्णय घेतला। मोठ्या बहिणीनं शेतीची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली, जेणेकरून राजेश कुमार पुन्हा अभिनय क्षेत्रात लक्ष देऊ शकतील आणि कर्ज फेडू शकतील। यानंतर राजेश कुमार यांनी पुन्हा अभिनय क्षेत्रात जोरदार पुनरागमन केलं। विविध वेब सिरीज आणि प्रोजेक्ट्स मधून त्यांनी काम सुरू केलं आणि हळूहळू आर्थिक परिस्थिती सुधारू लागली। आज त्यांच्या डोक्यावरचं 85 ते 90% कर्ज फेडण्यात त्यांना यश आलं आहे। उर्वरित कर्जही लवकरच पूर्णपणे फेडण्याचा त्यांचा विश्वास आहे। अपयशानंतर हार न मानता पुन्हा उभं राहण्याची जिद्द आणि कुटुंबाची साथ असेल तर कितीही मोठं संकट पार करता येतं, हे राजेश कुमार यांच्या प्रवासातून स्पष्ट होतं। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।